उल्हासनगर एकेकाळी सिंधींचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल दिसून येतोय। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उल्हासनगरमध्ये मराठी नगरसेवकांनी थेट 50% आकडा गाठला असून आता शहरात मराठी महापौर बसावा अशी जोरदार मागणी होते आहे। एकूण 78 जागांपैकी तब्बल 39 जागांवर मराठी नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचं चित्र आहे। फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याणनगरच्या ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत वसवण्यात आले। उल्हास नदीवरून या भागाला उल्हासनगर हे नाव मिळाले। आजही शहराच्या संस्कृतीवर सिंधी समाजाचा ठसा आहे। मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्येचे गणित झपाट्याने बदलले आहे। सुविधांच्या शोधात अनेक सिंधी कुटुंबे ठाणे, कल्याण, अंबरनाथकडे स्थलांतरित होत असताना उल्हासनगरमध्ये मराठी आणि उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढत आहे। याच बदलाचा परिणाम महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला आहे। निवडणूक निकालानुसार 78 पैकी 39 म्हणजेच 50% नगरसेवक मराठी आहेत। सिंधी समाजाचे 29 म्हणजे 37% नगरसेवक निवडून आले आहेत, तर शीख आणि उत्तर भारतीय बंगाली समाजाचे प्रत्येकी 5 नगरसेवक आहेत। पक्षनिहाय पाहिल्या शिंदेसेना आणि ओमी टीमच्या एकूण 36 नगरसेवकांपैकी 22 मराठी आहेत, 8 सिंधी, 4 शीख आणि उर्वरित उत्तर भारतीय व बंगाली समाजाचे नगरसेवक आहेत। भाजपच्या 37 नगरसेवकांमध्ये सिंधी समाजाचे सर्वाधिक 20 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर 13 मराठी, 1 शीख आणि 3 उत्तर भारतीय बंगाली नगरसेवक भाजपकडून निवडून आले आहेत। इतर पक्षातील 5 नगरसेवकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 2, काँग्रेसचा 1 आणि अपक्ष 1 असे एकूण 4 मराठी नगरसेवक आहेत, तर साई पक्षाचा 1 नगरसेवक सिंधी पक्षाचा आहे। उल्हासनगरच्या इतिहासात आजवर सिंधी समाजाच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे। मात्र आता निम्मे नगरसेवक मराठी असल्याने ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर हा नियम लागू व्हावा अशी मागणी मराठी समाज आणि स्थानिक मराठी नेत्यांकडून केली जाते। मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच मराठी अस्मितेचा मुद्दा आता उल्हासनगरमध्ये केंद्रस्थानी येताना दिसून येत असून येत्या काळात शहराच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, उल्हासनगर।